पर देवानं मला काय बी सांगितलं नाही जी, आणि हे समजा आख्यानामध्ये का नाही झालं? बाणाई, प्रत्येक गोष्टीला एक वेळ यावी लागते. ह्या गोष्टी घडल्या खऱ्या, परंतु आख्यानाला अजून अवकाश आहे. पर मग ह्या समध्यामध्ये म्हाळसा देवीसनी समजा ठाव पडलं तर? श्री खंडेराय असं होऊ देणार नाहीत, असं तुला नाही का वाटत बाणाई? त्यांना जर श्री म्हाळसा देवींना सगळं काही सांगायचं असतं तर ते त्यांनी ह्या आधीच केलं असतं. परंतु तुम्हाला सत्य शोधायचं आहे. सत्यापर्यंत जाण्यासाठीचा मार्ग शोधायचा आहे. जसं मला कळालं होतं का तुम्ही आणि लक्ष्मी देवी म्हणजेच विष्णुदेव आणि महालक्ष्मी देवी हायसा. हो, आणि म्हणूनच मी तुला या संदर्भात सांगण्यासाठी इथे आलो आहे. बाणाई, तुला आमच्या मूळ रूपाबद्दल कळल्याने तुझ्या साक्षात्काराच्या मार्गात निश्चितच सहाय्य झालं आहे. त्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी की तू पुन्हा जेजुरीत परत आली आहेस. वहेजी, बाणाई, मी तुला आज हे सांगायला आलो आहे की ह्यापुढे असे काही क्षण येतील जेव्हा तुला आमच्या मूळ रूपाबद्दल सांगण्याचा मोह होईल. तेव्हा तू असं करू नयेस. म्हणजे मला जे कळालं आहे ते मी कुणासनी सांगायचं नाही वय? याबद्दल नाही, आणि हे तू ध्यानपूर्वक लक्षात ठेवावंस म्हणून मी तुला भेटायला आलो आहे. बाणाई, आज मी तुला आणखीन एक गोष्ट सांगणार आहे. तुला तुझ्या मूळ रूपाबद्दल, सत्याबद्दल काही गोष्टी कळतीलही, परंतु ह्यापुढे ह्या मल्हारी चरित्रात अशी एक कथा सगळ्यांना कळणार आहे जी श्री म्हाळसा देवींच्या मूळ रूपाशी निगडित आहे. कोणती कथा आहे ही? समुद्र मंथनाची कथा. ह्या शिवलीलेतील एक महत्वाची गोष्ट जी तुम्हा दोघींच्या साक्षात्काराशी, अंतिम सत्याशी जोडली गेली आहे. ती गोष्ट आता तुला श्रवण करायला मिळणार आहे बाणाई, आणि हेच मी तुला सांगायला आलो आहे. आता ह्या कथेतून काय मिळतंय ह्यासाठी तू सज्ज हो. वहेजी, शुभम भवतु. मला जे कळलं आहे ते मी देवींना सांगावं का? काय करावं? त्यांनी हे कुठून कळालं असं विचारलं तर मी काय सांगू? काय विचार करतील त्या? पण जर त्यांना हे कळालं की मला आधीपासूनच हे माहित होतं की प्रधानजी बानूला भेटायला गेले आहेत, तर त्या नक्की रागावणार. नाही नाही, मला त्यांना सांगायलाच हवं. देवी, देवी, माधवी, देवी, तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. बोल. तुला इथे कोणालाही घाबरण्याची आवश्यकता नाही. तुला काय सांगायचंय ते सांग. देवी, माझ्या कानावर अशी वार्ता आली आहे की प्रधानजी बानूला भेटायला गेले आहेत. बंधू बानूकडे गेलेत? हो. तुला कसं कळलं हे सारं? अशी चर्चा ऐकली मी. ठेव. खूप महत्वाची वार्ता दिली आहेस तू.
आज यांच्याशी मला महत्वाचे बोलायचे आहे. बंधू आणि लक्ष्मीदेवी यांची भूमिका मला संदिग्ध का वाटते आहे. मला कळायला हवं की ते सत्याची बाजू का घेत नाहीत. त्यांची आणि बानूची एवढी जवळीक का आहे, आणि ते जर माझे हितचिंतक आहेत तर त्यांना तिची काळजी करण्याचं काही कारण नाही. तुम्ही बानूला भेटून आला आहात होय ना? तुम्ही सांगितलं नाही तरीही मला ठाऊक आहे, परंतु आपण असं वागलेलं श्री म्हाळसादेवींना आवडणार नाही. माझं केवळ इतकंच म्हणणं आहे की बानू आता जेजुरीत पुन्हा परत आली आहे आणि म्हाळसादेवींना ते नको होतं. सध्या परिस्थिती नाजूक आहे, त्यामुळे जरा वेळ जाऊ द्यावा आणि त्यानंतर काय करायचं ते आपण ठरवूया. एकीकडे श्री खंडेराय श्री म्हाळसादेवींना त्यांच्या मूळ रूपाशी निगडीत कथा सांगत आहेत. जशी ती कथा म्हाळसादेवींच्या मूळ रूपाशी जोडली गेली आहे, तशीच ती मल्हारी चरित्राशी देखील जोडली गेली आहे. आणि श्री म्हाळसादेवी आणि बाणाई ह्या दोघीही मल्हारी चरित्राशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे या मल्हारी चरित्राचं श्रवण आख्यानातून होत असताना सत्य काय आहे हे त्यांना कळत जाणार आहे, आत्मज्ञान होणार आहे आणि सगळ्याचा साक्षात्कारही होणार आहे. हे मला ठाऊक आहेच. हो देवी. परंतु गडावर श्री म्हाळसादेवींना श्री खंडेरायांकडून समुद्र मंथनाची कथा सांगितली जात असताना बाणाई अस्वस्थ झाली आहे आणि तिचं असं अस्वस्थ होणं स्वाभाविक आहे. तुम्ही म्हणता आहात ते खरं आहे. आणि म्हणूनच मला बाणाईला भेटणं आवश्यक वाटलं, कारण ह्या सगळ्यात अशी परिस्थिती निर्माण होईल की बाणाईला हे सांगण्याचा मोह अनावर होईल की आपण दोघे कोण आहोत. असं घडलं तर काय होईल ह्याची कल्पना देखील मला करवत नाही. म्हणूनच बाणाईला भेटणं मला आवश्यक वाटलं देवी. मी बाणाईला हे सांगितलंच आहे की तिला हा मोह आवरावा लागेल, परंतु त्याचबरोबर मला बाणाईला आणखीन एक गोष्ट सांगावी लागली. काय? मी बाणाईला हे सांगितलं की लवकरच ह्या मल्हारी चरित्रात समुद्र मंथनाची कथा श्रवण करायला मिळणार आहे. परंतु म्हाळसादेवींना हे आवडणार नाही. श्री म्हाळसादेवींना हे समजणार नाही अशी आशा करूया. परंतु त्यावेळी बाणाईला आश्वस्त करणं मला जास्त महत्वाचं वाटलं. कसला विचार करते आहेस? प्रधानजी कुठे गेले आहे तुम्हाला ठाऊक आहे? आता त्यांचं काय? तुम्हाला ठाऊक असेल तर सांगा. नाही, गडावर असतील किंवा लक्ष्मी देवींसोबत असतील. ते बानूला भेटायला गेले आहेत. सदिच्छा भेट असेल. पण का? कशासाठी? त्यांनी काय करावं, काय करू नये ह्यावर आपण बंधन घालावं का? तसं नाही, पण त्यांनी तिला एवढी सहानुभूती दाखवण्याचं कारण काय? त्यांना तिला सहाय्य करावं असं वाटलं असेल. तिला देखील त्यांच्याबद्दल आदर आहे. लक्ष्मी देवीही तिला आधी भेटायला गेल्या होत्या. मी काही बोलले नाही, पण आता हे अति होत आहे. मग तुझं काय म्हणणं आहे? मी असं समजायचं का की आतापर्यंत जे जे घडलं आहे त्यात त्यांचाही सहभाग होता? म्हाळसा, तुला काय बोलायचं आहे
ते स्पष्टपणे बोल. म्हणजे त्यांनी मला सोडून तुम्हाला आणि बानूला सहाय्य केले आहे. ते एका कारस्थानाचे भाग राहिले आहेत. भासा, तुझ्या दृष्टीने तुला ते तसंच दिसणार, पण तसं नाहीये. त्यांनी तुला देखील सहाय्य केले आहे. जेव्हा मी 12 वर्ष इथे नव्हतो तेव्हा ह्या जेजुरीत केवळ तुझ्यासाठी ते राहिले. अनेक बिकट प्रसंगी त्यांनी तुझी सोबत केली आहे. वेळ प्रसंगी त्यांनी तुझी देखील बाजू घेतली आहे. तेव्हा जर तू त्यांच्यावर आरोप केलेस आणि त्यांनी स्वगृही जाण्याचा निर्णय घेतला तर त्यांना मी देखील नाही थांबवू शकत. म्हणजे मी कोणालाच काहीच बोलू नको. तुम्ही मला असेच भय दाखवणार. मी सगळं निमूटपणे सहन करायचं. भासा, तुझ्यावर ज्यांचं प्रेम आहे, ज्यांना तुझ्याविषयी आस्था आहे, आदर आहे, ममत्व आहे, ते सर्वजण ह्या गडावर आहेत. त्या सर्वांनाच तुझी चिंता आहे. हो, मला आठवलं. सूर्यदेवांनी मला जे सांगितलं होतं ते. मला तुम्हाला असे सांगायचे आहे, तुमच्या सानिध्यात अशा अनेक दृश्य, अदृश्य, चेतना, शक्ती यांचा वावर आहे ज्या या कथेशी जोडले गेले आहे. ते खरं आहे का? होय, पण तू त्यांना ओळखत नाहीस. पण मला ते समजून घ्यायचे आहे. असंही होऊ शकतं की प्रधानजी त्याला सहाय्यभूत होतील. गंगे, अगं काय करते हाय? असू द्या, तुमचं पाय दुखत असतील. दिसभर नुसतं काम करतायसा तुम्ही. सोड माझं पाय, सोड म्हणलं नव. गंगे, अगं तू काय आता चाकर म्हणून आली आहेस का? असं करू नकोस. आणि मला नाही आवडत असं केलेलं. चाकर म्हणून नाही, तुमची काळजी वाटते म्हणून केलं. खरं सांगू का जी, तुम्ही असं काळजीत असला की तुमच्याकडे बघवत नाही बघा. मला ठाव आहे का तुम्हाला लई त्रास होतो या, तर तुम्ही नाही सांगणार, सगळं मनात ठेवणार. असं नका करू जी. तुम्हाला जे वाटतं आहे ते बोला जी, मन हलकं होईल. गंगे, अगं मला काय वाटतं हे तुला ठावं नाही वय. तुझ्यापासनं, रंग्यापासनं, बापासनं मी काय बी लपून ठेवलेलं नाही. आता जेजुरीत आले हाय, पण अजून देवांसंग धड बोलणं बी झालं नाही माझं. तुम्ही देवसनी भेटायचं आहे असं सांगावं का नाही धाडत? असं सांगितलं आणि देव तुम्हासनी भेटायला येणार नाहीत असं नाही व्हायचं. पर पंधरवड्यातनं 2 वेळा देव मला भेटायला येतील असं वचन दिलं आहे म्हाळसाताईसनी. ते मला ठाव आहे. आता असं असताना उगा त्यासनी कशा पायी त्रास देऊ म्या? सांगितलं तरी त्रास, नाही सांगितलं तरी त्रास. असं कधी पतूर चालणार आहे जी? ते बी आहेच ग. देवानं दिलेला करंडा होता तोवर देवांसंग बोलता तरी यायचं.
पर आता तो करंडा बी नाही. आख्यान असतं तर देवांची भेट तरी झाली असती. तुम्हासनी बरं वाटलं असतं. परधानजी आलं होतं. परधानजी हात आलं होतं. काय म्हणले ते? आणि ते कशा पायी आले होते? नाही म्हणजे तुम्ही आख्यान कवा होणार यासाठी सांगावा धाडला होता. तर ते कवा होणार हे सांगाय दुसरं कुणी बी आलं असतं तर चाललं असतं की नाही का? आता हिला काय ठाव परधानजी कोण आहे ती? तसं नाही, परधानजी हे सांगाय आले होते का देव म्हाळसाताईसनी जे सांगत होते ही गोष्ट आता मला बी कळणार आहे. तर कवा? आता ते म्या कसं सांगणार? तुम्हासनी राग येणार नसेल तर एक सांगू का जी? तुम्ही देवासनी सांगावा धाडाच. आता परधानजी बी म्हणलं आहे की देव तुम्हासनी काय बाय सांगत्यात. पर आता ते आख्यानामध्ये समज कळणार आहे का देव हात येऊन तुम्हासनी समज सांगणार आहेत हे कळाया हो. होय, मला बी आता वाटायला लागलं आहे का म्या त्यांच्या संग बोलावं, त्यासनी विचारावं. होय ग गंगे, आता म्या बी विचार करते का देवासनी सांगावा धाडावा. बरं, तुम्ही म्हणता आहात म्हणून मी प्रधानजींवर नाही रागवणार. तुझे ध्यान तू समुद्र मंथनाच्या कथेवर केंद्रित कर. मला काही प्रश्न विचारायचे आहेत. विचारू? कशाविषयी? समुद्र मंथनाच्या कथेविषयी. म्हाळसा फार रात्र झाली आहे, तेव्हा आपण उद्या बोलूयात. तोपर्यंत या प्रश्नाची जागा दुसऱ्या प्रश्नाने घेतली असेल. विचार. सृष्टीतील चराचराला त्यांच्या आचरणामागील उद्देश कळायला हवा. सर्वांना केवळ माझ्या धनरूपाचा संचय करायचा आहे. माझ्या शुभरूपाचे पूजन कोणालाही करायचे नाही. त्यांना केवळ अलक्ष्मीचे अस्तित्व हवे आहे आणि हे मला मान्य नाही. श्री महालक्ष्मी या श्री विष्णूंच्या अर्धांगिनी आहेत. तर त्या गुप्त झाल्यावर त्यांना परत आणण्यासाठी श्री विष्णूंनी काय प्रयत्न केले? श्री महालक्ष्मी म्हणजे श्री विष्णूंची शक्ती. ते दोघही एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत आणि म्हणून त्यांना परत आणणं एवढं सोपं नव्हतं. त्यालाही श्री विष्णू लीला म्हणता येईल. पण त्या प्रकट झाल्या का आणि कशा प्रकट झाल्या? त्या परत आल्या, पण त्यासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागले. माते, मी येऊ का? गणेश, ये. तू झोपला नाहीस अजून? नाही, म्हणून मी तुझ्या जवळ झोपायला आलो. बर, चल झोप माझ्या जवळ. झोप आता. कसला विचार करतोस? तुम्ही काय बोलत होता? तुला झोप आली आहे ना, मग का विचारतोयस? तर ठाऊक आहे तुम्ही काय बोलत होता. काय? तुला समुद्र मंथनाची कथा सांगितली जात होती ना? तुला कसं ठाऊक? ते काय महत्वाचं नाही, मला तर काहीतरी वेगळंच सांगायचं होतं. गणेश, काही अनपेक्षित सांगू नका. बानूला ही कथा का नाही सांगितली जाते?